असतं ते काय सांगणार. आपण बघितलं सर्वत्र गुलालाची उधळण सुरू आहे. मुंबईचा राजा आता मार्गस्थ झालेला आहे. लालबागचा राजा काही क्षणामध्ये मंडपातनं बाहेर येईल, म्हणजे प्रमुख प्रवेशद्वाराच्या बाहेर येईल. आणि त्याच वेळेला आपण बघितलं तर परेलवरून येणारे परेलचा विघ्नहर्ता, परेलचा राजा, असे सगळे गणपती बाप्पा आता हळूहळू पुढे पुढे येत आहेत. त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे. आज किती बिझी असलं तरी हा दिवस लालबागचा आहे ना, हा दिवस लालबागला आहे. नाही म्हणजे ह्याच्यात काय वादच नाही. हे आजचं म्हणजे पॉवर बँक आहे, वर्षभराची आजची पॉवर बँक आहे. आम्ही दरवेळी हेच कुर्ते, नवीन कुर्ते घेतो. ते कुर्ते संध्याकाळपर्यंत जे होतात त्याचे एक फोटो काढतो, कारण हीच एनर्जी असते जी वर्षभर आपल्याला कामी पडते, वर्ष आपल्याला ऊर्जा देते. आणि बाबा, माझे सगळे भाऊ मित्र सगळे एकत्र असतात आणि आमच्यासाठी एक सोहळाच आहे हा दिवस. आम्ही अनेक वर्ष या दिवसासाठी थांबलेलो असतो आणि याची खूपच वेगळी गंमत आहे. उत्सवाचं समीकरण बदललं आहे पण गिरणगाव काय बदललं नाही आहे. हे असंच सुरू आहे. लहान लहान मुलांना पण तुम्ही मंडळात बघताय, किती आनंद होतो. खरंच आहे. आम्ही एवढे लहान होतो तेव्हापासून आमचे वडील आम्हाला या लालबागच्या राजापासून, अभ्युदयनगरच्या राजापासून प्रत्येक गणपती मंडळात घेऊन जायचे. म्हणजे मला अजूनही आठवत आहे की आम्हाला लहानपणी माझे वडील गिरगावला घेऊन जायचे आणि बसमध्ये डबल डेकर पुढे बसवून सगळे गणपती दाखवत 7 रस्त्यापर्यंत यायचे. आज माझ्याबरोबर सोहम येतोय, याचा मला आनंद आहे की लहान लहान मुलं, चिमुरडे सगळे गणपती बाप्पा मोरया ज्या उत्साहात बोलतात ते बघितल्यानंतर आनंद होतो. पण सोशल मीडियाची एनर्जी किती असेल पण ही एनर्जी वेगळी आहे. आज लहान मुलं खाली उतरून इकडे गणपती बघायला आले, किती आनंद होतो. हीच तर गंमत आहे, कारण हेच मिसिंग असतं. म्हणजे फोनच्या बाहेर पण हे जग आहे आणि हे जग एवढं सुंदर, एवढं मस्त आहे. हे अनुभवण्यासाठी बाहेर पडावं. ते फोनमध्ये बघून, ते रील बघून नाही कळणार. मिरवणुकीत या, नाचा, तो जरा गुलाल अंगावर उधळला कीच गंमत आहे. बघू शकतो आपण. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. थँक्यू सो मच. बघू शकता आता हे निघाले गणपती आणे आले आहेत. आदेश बांदेकर इकडे पोहोचलेले आहेत. गणपती बघण्यासाठी आदेश बांदेकर दादा दिसत आहेत आपल्याला. आपण बघू शकतो दादा आदेश बांदेकर हे गणपती बघण्यासाठी चालले आहेत आणि ते चित्र पाहतात आहे. यस, अभिनेते आदेश बांदेकर हे सुद्धा गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. त्यांच्याशी बातचीत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत करत होते. आता ही 2 दृश्य आपण पाहतोय. मुंबईच्या राजाची दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आहेत ती लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाचं मुख्य प्रवेशद्वार हे आहे. याच प्रवेशद्वारातून आता लालबागचा राजा बाहेर येईल आणि मुख्य रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी. मुंबईचा राजा हा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्यामुळं प्रचंड गर्दी आपल्याला आत्ताच्या क्षणाला लालबागच्या परिसरात रस्त्यांवर पाहायला. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, अगदी प्रत्येक गणरायाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून या रस्त्यांवर प्रचंड गर्दी गणेश भक्तांनी केलेली आहे. लालबागच्या राजाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. थेट प्रक्षेपण आहे. जिथं लालबागचा राजा बसतो, जिथं लालबागचा राजा विराजमान होतो, जिथं त्याची प्राणप्रतिष्ठा होतो, तिथून ते मुख्य रस्त्यापर्यंत येतानाचा हा प्रवास. आणि या प्रवासामध्ये अवघ्या काही मीटरचा हा प्रवास करण्यासाठी लालबागच्या राजाला काही तास लागतात. त्याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी अगदी 2-2, 5-5, 10-10 मीटरवर एक मोठाला हार बांधलेला असतो आणि तो हार लालबागच्या राजाच्या गळ्यात घातला जातो. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला जातो. हे हार कोणी बांधलेले असतात तर मुख्य रस्त्याकडे जाताना रस्त्यावर मध्ये दोन्ही बाजूने व्यापारी आहेत. वेगवेगळे व्यावसायिक आहेत. कोणी मसाल्याचे व्यापारी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी आहेत आणि त्या व्यापाऱ्यांकडून हे मोठमोठाले हार बांधले जातात लालबागच्या राजासाठी. विसर्जन मिरवणुकीमध्ये लालबागचा राजा आता मुख्य रस्त्यावर आला की सहभागी होईल. विसर्जनासाठी म्हणून लालबागचा राजा मार्गस्थ झालेला आहे. 2 दृश्य. ही दृश्य आपण लालबागच्या राजाच्या दरबारातून पाहतो. दरबारातून लालबागचा राजा आता मुख्य रस्त्याकडे, मुख्य द्वाराकडे निघालेला आहे. काही वेळ झालेला आहे त्याला निघून. आता काही वेळामध्ये लालबागचा राजा हा मुख्य रस्त्यावर पोहोचेल आणि तिथून विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी.
दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारावरचे हे दृश्य आहेत. लालबागचा राजा आता मुख्य प्रवेशद्वाराकडे येतोय आणि तिथून बाहेर निघून लालबागचा राजा मुख्य रस्त्यावर पोहोचेल. मात्र तत्पूर्वी प्रचंड गर्दी गणेश भक्तांची, प्रचंड गर्दी लालबागच्या राजाच्या भक्तांची झालेली आहे. लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून प्रचंड गर्दी लालबागच्या परिसरामध्ये गणेश भक्तांनी केलेली आहे. त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजची विस्ताराने पाहतो. मोठ्या प्रमाणावर मोठमोठाले हार हे लालबागच्या राजासाठी एकतर्फा बांधून ठेवलेले आहेत. मुख्य रस्त्याकडे जात असताना हे सारे हार हे लालबागच्या राजाच्या गळ्यात घातले जातील, त्याची चरणी अर्पण केले जातील. मागचे 10 दिवस गणराया विराजमान झालेले होते. 10 दिवस सर्व गणेश मंडळांनी, गणेश मंडळातल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, गणेश भक्तांनी गणरायाची सेवा केली, मनोभावे सेवा केली, गणरायाची पूजा केली आणि या सगळ्यानंतर गणरायाचे आशीर्वाद घेतले, गणरायाच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली आणि या सगळ्यानंतर आता आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस आलेला आहे. त्यामुळे अर्थात डोळे पाणावलेले आहेत, पंख दाटून आलेले आहे, ऊर भरून आलेला आहे. मात्र हे सगळं असताना सुद्धा विसर्जन मिरवणुकीतला उत्साह मात्र कायम. गणपती बाप्पा मोरया असं म्हणताना पुढच्या वर्षी लवकर या हे म्हणायला मात्र गणपती बाप्पा गणेश भक्त विसरत नाहीत. कारण 1 वर्ष थांबावं लागतं पुन्हा एकदा गणपती बाप्पांना भेटण्यासाठी. त्यामुळे पुढच्या वर्षी लवकर या हे आवर्जून सारे गणेश भक्त म्हणत असतात. लालबागच्या राजाच्या दरबारात काय घोषणा दिली जाते, कशा प्रकारे जयघोष केला जातो, तर ही शान कोणाची, लालबागच्या राजाची अशा शब्दांमध्ये जयघोष लालबागच्या राजाच्या दरबारात केला जातो.